महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली असून उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला भर दिवसा घरासमोर बेदम मारहाण करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। जेल रोड भागात काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। एक महिला अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये रूम सेविका म्हणून कार्यरत आहे। त्यांनी सुमारे 6 महिन्यांपूर्वी ओळखीच्या एका व्यक्तीला काही पैसे उसने दिले होते। सदर रक्कम परत मागितल्याने हा वाद उफाळून आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 महिला आणि 1 पुरुष हे तिघेही एका महिलेच्या घरासमोर आले। तू माझ्या पतीला पैसे का मागते असा जाब विचारत महिलेने वाद सुरू केला। क्षणातच हा वाद विकोपाला जाऊन मारहाणीत परिवर्तित झाला। यावेळी दोघींनी समोरच्या महिलेला पकडून मारहाण केली तर पुरुषाने झाडूने त्यांना बेदम मारले। आईला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मुलीलाही तिने विटेने मारून जखमी केले। इतकेच नाही तर पुन्हा पैसे मागितले तर परिणाम वाईट होतील अशी धमकीही देण्यात आली। या गोंधळात समोरच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैनही गहाळ झाली आहे। घटनेनंतर जखमी मायलेकींना तात्काळ बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी महिला आणि 1 पुरुष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित आरोपींवर कारवाई केली आहे। दरम्यान भर दिवसा घरासमोर एका महिलेला पुरुषाकडून बेदम मारहाण होत असल्याची ही घटना अत्यंत संतापजनक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक।